तर व्हेनेझुएलासह जपानही भूकंपाने हादरलेले आहे। 6.9 रिश्टर स्केलचा जपानमध्ये भूकंप झालेला आहे। व्हेनेझुएलानंतर जपानमध्ये सुद्धा 6.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला। व्हेनेझुएलासह जपानही भूकंपाने हादरल्याचं समजतंय। जपानमध्ये साधारण 6.9 रिश्टर स्केलचा भूकंप झालेला आहे। व्हेनेझुएलामध्ये 2 एकापाठोपाठ एक असे भूकंप झाले। पहिला 7.2 आणि दुसरा 7.7 रिश्टर स्केलचा। जपानचे दृश्य तुम्ही पाहताय, जपानमध्ये सुद्धा 6.9 रिश्टर स्केलचा भूकंप झालेला आहे। जपानमधली दृश्य आहेत। जपानमध्ये व्हेनेझुएलासह जपानही भूकंपाने कशा पद्धतीने हादरलाय याचं सीसीटीव्ही फुटेज तुम्ही पाहताय। यावेळेस तातडीने भूकंप आल्यानंतर काय काळजी घ्यायची हे नागरिकांना माहिती आहे, कारण की हा संपूर्ण भाग हा अतिशय संवेदनशील आहे भूकंपांसाठी आणि त्याचमुळे तातडीने लोकांनी स्वतःचे जीव वाचवण्यासाठी टेबलखाली लपण्याचा प्रयत्न केलेला आहे। मोठ्या प्रमाणात पडझड झालेली या खोलीमध्ये आपण पाहतोय, त्यामुळे या भूकंपाची तीव्रता किती होती याचा अंदाज आपण बांधू शकतो। व्हेनेझुएलासह जपानही भूकंपाने हादरलेला आहे आणि याची ही थेट दृश्य तुम्ही पाहताय। जपानमध्ये 6.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला।